विद्यार्थी मित्र, मी सतीश गवले, शिक्षक, विवेकानंद विद्यालय एकलारा, आपलं आजच्या तासिकेमध्ये स्वागत करतो. आज आपण वर्ग 10वीचा व्याकरण घटक समास हा अभ्यासणार आहोत. प्रथम या कृतीपत्रिकेतील नवीन आराखड्यानुसार जे 5 विभाग म्हणजेच 5 प्रश्न, प्रत्येक विभाग हा एका प्रश्नासाठी आहे, म्हणजे स्वाभाविकच 5 विभाग क्रमाने तसे 5 प्रश्न अभ्यासाला आपल्याला आहेत. प्रश्न 1 म्हणजे विभाग 1 गद्य, विभाग 2 पद्य, विभाग 3 स्थूल वाचन, विभाग 4 भाषिक घटक म्हणजे ज्याला आपण भाषा अभ्यास, आणि शेवटचा 5वा घटक उपयोजित लेखन. त्यापैकी आज आपण भाषा अभ्यास हा विभाग 4 प्रश्न क्रमांक 4 आज अभ्यासणार आहोत. तर या विभाग 4 मध्ये म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 त्यामध्ये अ आणि आ असे 2 उपप्रश्न आहेत. त्यापैकी अ हा व्याकरण घटकांवर आधारित कृती यामध्ये विचारल्या जातात आणि आ मध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती विचारल्या जातात. आता प्रश्न चौथा अ जो आहे, अ मध्ये पुन्हा 1, 2, 3 अशा 3 कृती विचारल्या जातात. 1 मध्ये समास, 2 मध्ये शब्दसिद्धी, 3 मध्ये वाक्प्रचार. समासला हा 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आणि वाक्प्रचार हा 4 गुणांसाठी विचारला जातो. आज आपण विभाग 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 4 कृतीपत्रिकेमधील त्यामधला अ भाग आणि अ मधला 3 पैकी हा समास भाग अभ्यासणार आहोत. तर समास म्हणजे काय? आजचा उपघटक जो आहे तो आहे समास. समास म्हणजे काय? आपण बोलताना किंवा लिहिताना शब्दाचं जे एक सुटसुटीत रूप तयार करतो. उदाहरणार्थ लोकांमध्ये प्रिय असा शब्द आपण वाक्यात किंवा बोलण्यात न वापरतात लोकप्रिय शब्द वापरतो. वनातील भोजन असं न म्हणता वनभोजन म्हणतो. कांदे घालून तयार केलेले पोहे असा शब्द प्रयोग न करता केवळ कांदे पोहे असा शब्द वापरतो. म्हणजेच समास अशी प्रक्रिया आहे की भाषेमध्ये सुटसुटीतपणा येण्यासाठी काही जोड शब्द असे तयार केले जातात की त्यानं ती रचना अतिशय आकर्षक, सोपी आणि सोयीची होते. तर समास म्हणजे 2 शब्द जवळ येताना त्याच्यामध्ये असणारे जास्तीचे शब्द किंवा प्रत्यय वगळून आपण एक जोड शब्द तयार करतो. तसं पाहिलं तर समास हा शब्द मुळातच सम अधिक आस म्हणजे समास. सम अधिक आस या संस्कृत धातूपासून हा समास हा शब्द तयार झालेला आहे. समास म्हणजे एकत्र करणे, संयोग होणे अशा अर्थाने. समास हा शब्दांचं एकीकरण होत असताना ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला समास म्हणतात. आणि त्या प्रक्रियेतून जो एक जोड शब्द तयार होतो, सामासिक शब्द म्हणजे जोड शब्द. जोड म्हणजे 2. यामध्ये 2 शब्द असतात. त्या शब्दाला 2 पद असे शब्द म्हणतो आपण. पद शब्द आणि पद हा एकच अर्थ. आणि या 2 पदां मिळून तो एक जोड शब्द तयार होतो. अशा प्रकारे 2 शब्द जवळजवळ येताना
त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप होऊन जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ वनभोजन याचा विग्रह होतो वनातील भोजन. वनभोजन हा जोड शब्द तयार होताना यामधला तील हा भाग वगळलेला आहे. जसं क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, यामधला साठी हा शब्द त्यामधला वगळलेला आहे. जसं विद्यालय, विद्येचे आलय, तर विद्येचे हा प्रत्यय त्यामधला निघून जातो. विद्यालय याला म्हणतात सामासिक शब्द. आपण पाहिलं समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, आणि तिसरा शब्दप्रयोग यामध्ये येतो तो आहे विग्रह. विग्रह विग्रह म्हणजे सामासिक शब्द तयार होत असताना जे प्रत्ययाने जे शब्द त्यामधले वगळले जाते आणि एक जोडशब्द तयार होतो, तो जोडशब्द कसा तयार झाला हे पुन्हा फोड करून सांगणे, उकल करून सांगणे याला म्हणतात विग्रह. विग्रह म्हणजे वेगळे करून सांगणे. तो शब्द कसा तयार झाला होता ते पुन्हा उकल करून सांगणे याला म्हणतात विग्रह. म्हणजे सामाजिक शब्द कसा तयार झाला ते उकल करून, फोड करून किंवा वेगळं करून सांगणे याला म्हणतात समासाचा विग्रह करणे. म्हणजे मूळ शब्द पुन्हा उकलून सांगणे. म्हणजे समास, सामासिक शब्द आणि विग्रह ह्या तीन गोष्टी आपण पहिल्या पाहिल्या आणि त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे पुढे त्याचे प्रकार पाहत असताना, त्याच्या कृती सोडवत असताना त्याचा आपल्याला उपयोग होतो. आता समास म्हणजे काय, सामासिक शब्द कसा तयार होतो आणि त्याचा विग्रह कसा करायचा या तीन गोष्टी आपण पाहिल्या. आता दोन पदांचा सामासिक शब्द तयार होतो हे आपण पाहिलं. तसं विद्याधन किंवा महादेव हा शब्द आपण, याचा विग्रह होतो महान असा देव. महान असा देव यामध्ये महान आणि देव असे दोन पदे, प्रत्येक सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात. तर समासाचे मुख्य चार प्रकार कसे पडतात पहा. दोन पदे म्हटल्यानंतर ज्यावेळेस पहिले पद आणि दुसरे पद, पहिले पद आणि दुसरे पद, पहिले पद महत्त्वाचे असते तेव्हा अव्ययभाव समासाचे होतो. दुसरे पद महत्त्वाचे असेल तेव्हा दुसरा प्रकार, दोन्ही पदं महत्त्वाचे असतील त्यावेळेस तिसरा प्रकार, आणि दोन्ही पदं महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस प्रकार होतो चार. मग पहिला प्रकार, पहिले पद महत्त्वाचे असेल तर अव्ययभाव समास, दुसरे पद महत्त्वाचे असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पदं महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास, आणि दोन्हीही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्यावेळेस समास होतो बहुव्रीही समास. हे झाले समासाचे चार मुख्य प्रकार. कोणते पद महत्त्वाचे यावरून समासाचा प्रकार ठरतो. पहिलं पद महत्त्वाचं अव्ययभाव समास, दुसरे पद महत्त्वाचं दुसरा प्रकार तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्त्वाची द्वंद्व समास, आणि दोनही पदं महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस तो होतो समास बहुव्रीही समास. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले समासाचे प्रमुख प्रकार. आता फक्त आपल्याला 10वीसाठी जे अभ्यासाला 5 प्रकार आहेत त्यासंबंधी आपण पाहतो आहोत. ते प्रकार पहा. तत्पुरुष समासामधले त्याचे उपप्रकार दोन आहेत. एक आहे कर्मधारय समास आणि दुसरा आहे द्विगु समास. हे झाले दोन आपल्याला वर्ग 10ला अभ्यासाला असणारे. आणि द्वंद्व हा तिसरा प्रकार जो आहे, दोन्ही पदं महत्त्वाची असणारा. याचे तीनही उपप्रकार, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, असे हे 3 अधिक तत्पुरुष समासाचे 2 उपप्रकार, असे 5 प्रकार आपल्याला वर्ग 10ला अभ्यासाचं असते.
फक्त याचा प्राथमिक सुरुवात ही आपल्याला पाहावं लागली. पहिले पाहिलं आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द कसा तयार होतो, सामासिक शब्दाचा विग्रह पुन्हा कसा करायचा आहे, आणि समासाचे मुख्य प्रकार किती व कोणते, आणि ते प्रकार कशावरून पडलेले आहेत. हे असे चार, त्या दोन पद कोणतं महत्त्वाचं यावरून ते चार प्रकार पडतात. आपण आता सरळ आपल्या 10वीला असणाऱ्या घटकाकडे आपण बोलूया. पहिला प्रकार हा तत्पुरुष समासाचा जो प्रकार आहे, उपप्रकार त्याचे, तो आहे कर्मधारय समास. ज्या सामासिक शब्दातील दोन्हीही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. येथील दोनही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात, आणि सर्वात महत्त्वाचं, या दोनही पदांचा संबंध एकतर विशेषण म्हणजे नाम सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो तो विशेषण, आणि दुसरं असतं विशेष्य. विशेष्य म्हणजे नामच, की ज्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितलं जातं ते विशेषण. या दोन पदांचा संबंध विशेषण विशेष्य असा असतो, किंवा उपमेय उपमान. आता अलंकारामध्ये आपण हा भाग पाहिलेला आहे. उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची त्याला उपमेय म्हणतो आपण, आणि ज्याची उपमा द्यायची किंवा ज्याच्याशी तुलना करायची त्याला उपमान असे म्हणतात. कारण उपमान हे उपमेयापेक्षा साधारणतः श्रेष्ठ असतं. हे त्यांचा संबंध उपमेय उपमान किंवा विशेषण विशेष्य अशा स्वरूपाचा असतो, आणि दोनही पद हे प्रथमा विभक्तीमध्ये. आता विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहिती आहे, प्रथमापासून संबोधनपर्यंत. तर प्रथमा विभक्तीला त्या नामाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो. मूळ शब्द जो असतो त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय एकवचनी किंवा अनेकवचनी नसतो, त्याला आपण प्रथमा विभक्ती असे म्हणतो. तर त्याचे वैशिष्ट्य कोणते आहेत कर्मधारय समासाचे? एकदम अत्यंत सोपा असणारा, आणि त्याचं ज्यावेळेस आपण विग्रह करतो त्यामध्ये असा, असे, हेच, हीच, रूपी, सारखे. सारखे साधारणतः उपमेय उपमानाचा संबंध दाखवताना, आणि इतर मूळ शब्द स्वरूपात जे शब्द असतात, आणि त्याचा विशेषण विशेष असा संबंध ज्यावेळेस असतो. कदाचित काही वेळेस दोन्ही विशेषणं असू शकतात, जसे पांढरे शुभ्र वगैरे असं आपण म्हणतो. आणि कधी कधी विशेषण अगोदर येतं, विशेषण नंतर असतं, कधी विशेष्य अगोदर असतं आणि विशेषण नंतर असतं. म्हणून कर्मधारय समासाचा विग्रह करताना त्या दोनही पदाचा अर्थ लक्षात घेऊनच त्याचा विग्रह करता येतो. सरसकट कृत्रिम पद्धतीनं कोणत्याही शब्दाचा एकच नियम सगळ्या शब्दांना लागू होणार नाही. सर्व सामाजिक शब्दांना एक लक्षात ठेवावं लागेल की त्याचा अर्थ काय होतो. कमल नयन आहे, नयन कमल आहे, त्याचा अर्थानुसार नेमका समजा नरसिंह आहे किंवा नरसिंह आहे, तर नरासारखा सिंह असं ते होणार नाही, सिंहासारखा नर. म्हणजे त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याचा विग्रह करावा लागतो. अत्यंत सोपा प्रकारे तसं समजण्यासाठी फक्त त्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं. वैशिष्ट्यावरून समास ओळखता येणे. दिलेला समास विग्रह करून दिलेला आहे, समासाचे नाव लिहा. समास दिलेला आहे, त्याचं कोणता प्रकार आहे समासाचा ते लिहा, किंवा वाक्यात आलेला सामासिक शब्द कोणता आहे हे ओळखा. अशा प्रकारच्या विविध कृती आपल्याला 10वीच्या या प्रश्नामध्ये, प्रश्न क्रमांक 4 मध्ये 1 क्रमांकावर जो भाग येतो त्यामध्ये त्या कृती विचारल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, कर्मधारय समास म्हणजे ज्या समासातील दोनही पद एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात. दुसरं, दोघांचा संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमेय व उपमान या स्वरूपाचा असतो, तेव्हा कर्मधारय समास होतो. हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ इथं आपण एक महादेव हा शब्द पाहिला, महान असा देव. नंतर महासागर, महान असा सागर. नंतर आहे गृहधन, गृहधन, गृह हेच धन, म्हणजे हेच, हीच, असा, असे. आता काव्यामृत, काव्यरूपी अमृत म्हणून एक आपण सांगितलं की ज्यामध्ये रूपी, सारखे, हेच, हीच, विद्याधन, विद्या हेच धन, म्हणजे असे जे त्याला दोन्ही त्याचा संबंध दाखवणारे शब्द विग्रह करताना
हे आपल्या लक्षात येतं की कर्मधारय समास कसा ओळखायचा आणि ती कृती कशी सोडवायची आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल कर्मधारय समास त्याचे वैशिष्ट्य किंवा काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत. तर दोनही तो प्रथमा विभक्त्याचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पदं प्रथमा विभक्तीमध्ये असतात. त्यांचे विशेषण विशेष्य आणि उपमेय उपमान असा त्यांचा विग्रह केल्यानंतरचा संबंध असतो. म्हणजे विग्रह करताना त्या पद्धतीनं अर्थ लक्षात घेऊन त्याचा विग्रह करता येणे. सरावाने अनेक उदाहरणं पाहिल्यानंतर तो भाग अधिक पक्का होईल. लक्षात घ्या 10वीसाठी 5 पैकी कर्मधारय हा एक त्याचा आपण प्रकार पाहिला. यानंतर दुसरा प्रकार आहे अत्यंत सोपा, तो तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे, तो आहे द्विगु समास. सर्वात सोपा मी तर म्हणेल, अभ्यासाला अत्यंत सोपा. आता सामासिक शब्दामध्ये 2 पदं असतात, हे प्रत्येकानं आता मनाशी ठाम केलं, पक्क झालेलं आहे सगळ्यांच्या. आता 2 पदामध्ये पहिलं पद का दुसरं पद महत्त्वाचं? तत्पुरुष समासामध्ये पाहिलं आपण दुसरं पद हे महत्त्वाचं असतं. पहिलं पद कोणतं असतं? आता कर्मधारयमध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. तसं पहिलं पद जे आहे हे पहिलं पद द्विगु समासामध्ये संख्यावाचक किंवा समुच्चय बोधक ज्याला म्हणू आपण, की यामधून समुच्चयाचा बोध होतो, समूहाचा बोध होतो, त्याला द्विगु समास असं म्हणायचे किंवा म्हणतात. उदाहरण पहा, अनेक उदाहरणं आहेत सोपे सोपे, ज्यावरून पहिल्या पदावरून संख्येचा किंवा समूहाचा बोध झाला की असं समजायचं की हा द्विगु समास आहे. उदाहरणार्थ सप्ताह 7 दिवसांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, 12 भाईंचा समूह. हे असे अत्यंत पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह, पंचआरती 5 आरत्यांचा समूह, पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह. पहिलं पद संख्यावाचक दिसलं असं समजायचा तो द्विगु समास आहे. द्विगु समासाची वैशिष्ट्य लक्षात आले की द्विगु समासातील पहिलं पद हे संख्यावाचक असते, ज्यातून संख्येचा बोध होतो किंवा समूहाचा बोध होतो. समूह पंचवटी 5 समूह, पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, त्रैलोक्य 3 लोकांचा समूह. अशा अर्थाने हा द्विगु समास एकदम सोपा समजायला आकलन होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण तत्पुरुष समासाचे 2 प्रकार अनुभवले. कर्मधारय समास, दुसरा द्विगु समास. हे आपल्याला वर्ग 10ला कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये 1 क्रमांकाच्या कृतीमध्ये 2 गुणांसाठी तो भाग विचारला जातो. आपण आता पाहणार आहोत क्रमांक 3, तो आहे द्वंद्व समास. म्हणजे 4 मुख्य समासापैकी प्रमुख असणारा, म्हणजे 4 मूळ प्रकार जे आहेत त्यामध्ये क्रमांक 3 वर असणारा हा मूळ प्रकार अभ्यासाला आहे. मग त्यांनी काय केलं, मूळ प्रकार आहे पण त्याचे 3 उपप्रकार 3 अभ्यासाला घेतलेले. म्हणजे पहिले 2 अधिक याचे 3 उपप्रकार. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. हे त्याचे 3 प्रकार आपल्याला वर्ग 10साठी या कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जातील. यावरती कृती हे त्या 3 प्रकार हे आपल्याला अभ्यासाला आहेत. त्यापैकी एक याचा विचार आपण करूया. पहिला जो आहे इतरेतर, एकदम समजायला हे प्रकार 3 एकदम सोपे आहेत. आता द्वंद्व समासाचा आपण सुरुवातीलाच पाहतो की ज्या समासातील 2ही पदं महत्त्वाचे आहेत. जसं पहिला पद महत्त्वाचं अव्ययभाव समास, दुसरे पद महत्त्वाचे तत्पुरुष समास आणि दोन्ही पदं महत्त्वाचा तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. दोन्ही पदं महत्त्वाचे. आता यामध्ये इतरेतर द्वंद्व याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. याचा विग्रह करताना जे शब्द आपण वापरतो ते आहेत उभयान्वी. अव्ययाचा जो प्रकार आहे आपण अव्ययामध्ये अनुभवलं ते की अनेक प्रकार आहेत उभयान्वी अव्ययाचे. त्यापैकी ज्याला
समुच्चय बोधक जो प्रकार आहे उभयान्वी अव्ययाचा, तो प्रकार या ठिकाणी आपल्याला या प्रकारामध्ये अनुभवता येतो. इतरेतर द्वंद्व म्हणजे यात दोनही पदं महत्त्वाची आहेत. म्हणजे द्वंद्व समासात हा मुळातच दोन पदं महत्त्वाची असल्यामुळेच त्याला द्वंद्व समास म्हणतो आपण. पण इथं हे जे उदाहरणं येतील ते कोणत्या उभयान्वी अव्ययानं जोडल्या जातील ते फक्त लक्षात ठेवा. आणि व या दोघांचं समुच्चय बोधक, या उभयान्वी अव्यय म्हणजे काय, दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या पद्धतीला आपण उभयान्वी अव्यय असे म्हणतो त्या प्रकाराला. तर ते एकत्र जोडण्यासाठी दोन उभयान्वयी अव्यय आपण इथं या प्रकारामध्ये वापरले जातात इतरेतर द्वंद्वमध्ये. आणि दुसरं आहे व. तर याचे उदाहरणं जे आहेत, यात समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आपल्याला इथं वापरावा लागतो एवढं लक्षात ठेवा, किंवा वापरलेलं असेल ते ओळखायसाठी तो इतरेतर द्वंद्व तो प्रकारही आपल्याला ओळखता आला पाहिजे. यामध्ये उदाहरणार्थ राम लक्ष्मण हा शब्द आहे. आता हे दोन्ही पदं महत्त्वाची. इथं दोनही पदं समान अर्थाची आणि दोन्ही इथं अपेक्षित आहे. त्यामुळे इथं राम आणि लक्ष्मण, आई वडील, नेहमीच विचारलं उदाहरणासाठी घेतलेले शब्द पहा. आई आणि वडील. आणि व. इथं आणि शब्द वापरला काय आणि व शब्द जरी वापरला तरी ते उत्तराच्या दृष्टीनं दोन्हीही बरोबर आहेत. जसं विटी दांडू, विटी व दांडू, म्हणजे ज्यात दोन्हीही पदं महत्त्वाचे आणि दोन्हीचा सुद्धा अर्थ, दोन्ही समान अर्थाचे, दोन्हीचं महत्त्व सारखं आहे आणि दोन्ही अर्थ किंवा दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत, अशाच भाग आणि व या समुच्चय बोधक उभयान्वी अव्ययाने इथे दाखवल्या जातात त्याचा विग्रह. इतरेतर द्वंद्व म्हणजे ज्याला आणि किंवा व या दोन उभयान्वी अव्ययाने ज्याचा विग्रह केला जातो किंवा ज्याचा विग्रह या दोन शब्द उभयान्वी अव्ययाच्या माध्यमातून झालेला असतो, त्या प्रकाराला इतरेतर द्वंद्व असे म्हणतात. यामधला दुसरा जो प्रकार आहे तो आहे वैकल्पिक द्वंद्व. दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व हा प्रकार, वैकल्पिक या नावातच अर्थ लक्षात येऊन जातो. जिथं विकल्प आहे, पर्याय हा किंवा तो, तर साहजिकच इथं उभयान्वी अव्ययाचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे विकल्प बोधक. ज्यावरून विकल्पाचा बोध होतो असे ज्या माध्यमातून जे दाखवल्या जातात ते शब्द आहेत किंवा, अथवा, वा. या पद्धतीने तो विकल्प दर्शवला जातो. आता हे दोनही पदं समान अर्थाचेच आहेत कारण दोन्ही महत्त्वाचेच आहेत. परंतु या वैकल्पिक द्वंद्व या उपप्रकारामध्ये द्वंद्व समासाच्या हा किंवा तो एकच प्रकार, एकच शब्द, एकच पद किंवा त्या पदाचा अर्थ इथं अपेक्षित असतो. अत्यंत सोपा प्रकार आहे तो की हाही आहे की ज्याचा विग्रह अथवा किंवा वा या शब्दांनी दर्शवला जातो. उदाहरणार्थ खरे खोटे. आता इथं खरे किंवा खोटे आपण पाहतो. सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, पास नापास, पास किंवा नापास, त्यामधला एकच अर्थ धर्म अधर्म, धर्म किंवा अधर्म, हे दोनही शब्द त्यापैकी एकच त्यामध्ये अपेक्षित असतो दोनपैकी. आणि सर्वात महत्त्वाचं एक लक्षण इथं लक्षात ठेवता येईल असं आपल्याला की हे दोनही शब्द किंवा दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतात. पहा प्रकार लक्षात आला. हे दोन्ही समान अर्थाचे एकत्र इथं दोन्ही अर्थ अपेक्षित आहे पहिल्या प्रकारामध्ये इतरेतरमध्ये, आणि वैकल्पिकमध्ये विकल्प म्हणजे पर्याय. इथं दोनपैकी एक, अर्थानं दोन्ही सारखे परंतु दोनपैकी एकच तिथं अपेक्षित असतो. म्हणजेच या प्रकारामध्ये सर्वात सोपा आणखी जर ओळख वेगळी लक्षात ठेवायची असेल तर दोनही पदं एकमेकांचे विरुद्धार्थी असतात. जसं खरे खोटे, पास नापास, हे दोन्ही एकमेकांचे सत्य असत्य
हे सगळे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत किंवा पापपुण्य एकमेकांचे लहान मोठा हे सगळे एकमेकांचे विरुद्ध अर्थाचे ते असतात, हे लक्षात येईल. हा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. आणि यामधला तिसरा आणि शेवटचा प्रकार 10वीला अभ्यासात असणाऱ्या 5 प्रकारापैकी तो आहे या द्वंद्व समासाचा तिसरा आणि उपप्रकार, त्याचं नाव आहे समाहार. समाहार द्वंद्व, सम अधिक आहार, समाहार म्हणजे यामध्ये आता पहिलं आणि व एकत्र जोडले. दुसऱ्या प्रकारामध्ये किंवा अथवा वा दोनपैकी एकच भाग आवश्यक होता. आता तिसऱ्या प्रकारामध्ये फक्त दोनच नाही किंवा दोनपैकी एकच नाही, तर तिसऱ्यामध्ये जे 2 पदं आहेत त्याशिवाय आणखी इतरही पदांचा, त्याच जातीच्या, त्याच प्रकारातील, त्याच पदार्थांचा, त्याच घटकांचा इतरही आणखी संबंध येतो. उदाहरणार्थ वाघ सिंह शब्द असेल, वाघ आणि सिंह जंगलामधील 2च प्राण्यांसाठी तो शब्द वापरला नाही, तर त्या जंगलातील तशाच प्रकारचे हिंस्र अन्य प्राण्यांचा सुद्धा सहभाग त्यामध्ये आहे. तसं गुरे ढोरे म्हटलं तर गुरे आणि ढोरे हा 2च शब्द नाही, गुरे स्वल्पविराम ढोरे आणि वगैरे एवढंच नाही, तर त्यामध्ये इतर पाळीव प्राण्यांचा अन्य सुद्धा सहभाग आहे. जसं चहा पाणी, चहा स्वल्पविराम पाणी वगैरे असं आपण लिहितो. वगैरे तर यामध्ये याच प्रकाराचे अन्य घटक जसं भाजीपाला वगैरे, यामध्ये अन्य इतर जे घटक आहेत भाजीपाल्याचे, शेंग वर्णीय, मूळ वर्णीय किंवा बटाटे, लसूण, कांदा, इतर शब्दसुद्धा त्यामध्ये गृहीत आहेत. जसं चहा पाणी म्हटल्यावर फक्त चला चहा पाणी म्हणजे चहा आणि पाणी, त्यासोबत इतर नाश्ता वगैरे इतरही गोष्टी त्यामध्ये अपेक्षित आहेत. तसा हा तिसरा प्रकार समाहार द्वंद्व, की या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचा अंतर्भाव त्यात केलेला असतो आणि त्यास आपण समाहार द्वंद्व असे म्हणतो. हे 3ही प्रकार द्वंद्व समासाचे आपण त्याचे प्रकार पाहिले. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सुरुवातीपासून आपण जो भाग पाहिला विद्यार्थी मित्रांनो, कृती पत्रिकेमध्ये 2 गुणांसाठी प्रश्न 4अ मध्ये भाग 1 मध्ये या कृती विचारल्या जातात, तो आहे समास. समास म्हणजे शब्दांचं एकीकरण केलेलं असतं, त्यामध्ये काही शब्द किंवा प्रत्यय वगळले जातात. त्या शब्दांच्या अशा झालेल्या एकीकरणाला किंवा त्या प्रक्रियेला, त्या पद्धतीला समास असे म्हणतात. किंवा लोकांमध्ये प्रिय, लोकप्रिय असं शब्द. दुसरं, या प्रक्रियेतून जो शब्द तयार होतो त्याला म्हणतात सामासिक शब्द. समजलं? हा सामासिक शब्द कसा तयार झाला ते पुन्हा उकल करून सांगणे त्याला म्हणतात सामासिक शब्दाचा विग्रह करणे. समास, सामासिक शब्द आणि विग्रह या 3 प्रक्रिया आपल्याला समजल्या. त्यानंतर वर्ग 10 साठी असणारे 4 प्रकार, त्यामध्ये एक आहे कर्मधार आहे, दुसरा आहे द्विगु, तिसरा आहे द्वंद्व समासाचे उपप्रकार, त्यामध्ये इतरेतर, दुसरा पाला वैकल्पिक, तिसरा पाला समाहार. आता ह्या कृती याच्या कशा विचारल्या जातात? आता कर्मधारयचं एकदा पुन्हा पाहिलं. कर्मधारयमधले या समासातील दोन्ही पदं एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथम विभक्तीत असतात, त्यांचा संबंध विशेषण विशेष्य किंवा उपमेय उपमानासारखा असतो. दुसरं पाहिलं द्विगु समास, यातील पहिलं पद हे संख्यावाचक विशेषण असतं, ओळखायला एकदम सोपा असणार हा दुसराही प्रकार. तिसरं द्वंद्व समासाचे 3 प्रकार. द्वंद्व समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदं प्रधान असतात, प्रमुख असतात, त्याला द्वंद्व समास असे म्हणतो आपण. अर्थाच्या दृष्टीने दोन्ही समान असतात. त्याचे 3 प्रकार केले. एक तर दोन्ही महत्त्वाचे, दोन्ही अपेक्षित, एक अपेक्षित किंवा या 2 पदावरून आणखी इतरही घटक पदार्थ त्यामध्ये समावेश आहेत असं गृहीत धरलं असतं. यावरून त्याचे 3 प्रकार आहेत. इतरमध्ये आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययानं दाखवलेले शब्द आहे. त्यामध्ये आणि व हे दोन शब्द एकत्र करणारे जे समुच्चय दाखवणारे जे उभयान्वयी अव्यय आहेत ते यामध्ये विग्रह करताना आपल्याला दिसतात. इतरेतरमध्ये दुसऱ्यामध्ये विकल्प आहे म्हणजे वैकल्पिक, म्हणजे इथं विकल्पबोधक हा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ज्यानं दाखवला जातो, अथवा किंवा वा, त्या 3 पैकी एकाने
तो आपल्याला विग्रह इथं केलेला दिसतो, तो प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. नावामध्ये साम्य आहे, विकल्प, वैकल्पिक, एक दोनपैकी एकच अपेक्षित. तिसरा समाहार. समाहार हा वगैरे या शब्दांना आपल्याला दाखवलं जातं. किंवा अंथरूण पांघरुणे, अंथरूण स्वल्पविराम द्यायचा, पांघरून वगैरे हा झाला त्याचा विग्रह. पण अंथरूण म्हणजे अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी हे दोनच शब्द नाही, तर इतर कपडे सुद्धा त्यामध्ये अपेक्षित असतात. तसं समाहारमध्ये वगैरे या शब्दानं तुझा विग्रह दाखवला जातो. हे झाले पाचही प्रकारचा. आपण पुन्हा त्याच्या रचना पाहिल्या. इथं कर्मधारय समासाचं उदाहरण पाहायचं असेल तर विद्याधन, विद्या हेच धन. त्यानंतर उदाहरण पाहिलं आपण कमलनयन, कमलासारखे नयन. तिसरं पाहिलं चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. किंवा काव्यामृत, काव्य हेच अमृत किंवा काव्यरूपी अमृत. याचा अर्थ कर्मधारय समासाचा विग्रह करताना असे, हेच, हीच, रूपी, सारखे या माध्यमातून ते दाखवलं जातं. म्हणजे विशेषण विशेषी किंवा उपमेय उपमानासारखा त्यांचा संबंध असतो. दोनही प्रथमा विभक्तीमध्ये असतात, हे कळलं. दुसरं पाहिलेलं द्विगु समास, की यामध्येचे उदाहरणं पाहिले सप्ताह, त्रिभुवन, नवरात्र, पंचपाळे, पंचारती. जिथं जिथं पहिलं पद संख्येचं येईल आणि त्याचा समुच्चय दाखवला जातो, याला आपण समूह दाखवला जातो. सप्ताह पाक्षिक अशा अर्थानं, बारभाई म्हणजे संख्यावाचक पहिलं पद असतं, ते सोपं एकदम संपलं, तेही समजलं. तिसरं द्वंद्व म्हणजे दोनही पदं महत्त्वाची. त्याचे उपप्रकार 3 अभ्यासाला आहे. ते तीनही प्रकारचं एकदा पहा. इतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इथं समजा आई वडील किंवा भाऊ बहीण, भाऊ व बहीण, आई वडील, माता पिता. वैकल्पिकमध्ये किंवा शब्द दाखवला जातो. भीमार्जुन किंवा कृष्णार्जुन, राम लक्ष्मण. दोनपैकी नाही, वैकल्पिकमध्ये किंवा खरे खोटे, सत्यासत्य वगैरे दोनपैकी एकच अपेक्षित. आणि शेवटचं मीठ भाकर वगैरे, भाजीपाला वगैरे, असे अंथरूण पांघरूण वगैरे असे शब्द आहे समाहार द्वंद्वमध्ये. आता आपण परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं कृती विचारल्या जातात ते एकदा पाहू. शेवटी बोर्ड परीक्षेमध्ये साधारणतः सामासिक शब्दांवरून समाज ओळखणे. सामासिक शब्द दिला जाईल, समजा दशदिशा. इथं असा बॉक्स दिला जाईल या ठिकाणी. इथं आपल्याला समासाचे नाव लिहावं लागेल, तिथं कोणता समास आहे. आता दश म्हणजे 10 दिशा, तर इथं उत्तर येईल त्याचं द्विगु समास. असं कृती परीक्षेत विचारलं जाईल. दुसरं पुन्हा विचारलं इथं समजा नरोत्तम, आणि समोर असा बॉक्स दिला जाईल नरोत्तम, उत्तम असा नर, उत्तम असा नर, म्हणजे विशेषण आणि विशेष संबंध दाखवलेला आहे, म्हणजे तो समास आहे कर्मधारय. असे एक प्रकारची कृती ही विचारलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं. दुसरं विचारलं जाईल की विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा. सामासिक शब्द विग्रहावरून ओळखा. समजा हाच विग्रह दिलेला असतं इथं, 10 दिशांचा समूह, 10 दिशांचा समूह, फक्त इथं नाव लिहायचं आहे. विग्रहावरून समास ओळखायचा आहे. हा एक अशाही प्रकारचा विचारलं. इथं उत्तरी द्विगु, की विग्रह दिलेला आहे, समास ओळखा. किंवा विग्रह दिलेला आहे, समास त्याचं तयार करा, सामाजिक शब्द लिहा. सामाजिक शब्दावरून प्रकार ओळखा समासाचा, विग्रहावरून समासाचा प्रकार ओळखा, किंवा विग्रहावरून सामासिक शब्द बनवा, सामासिक शब्दाचा विग्रह करा, किंवा एक असतं तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करा. आता हे दोनच शब्द घेतले, समजा दशदिशा, सामासिक शब्द. सामासिक शब्द विचारला दशदिशा. इथं दिला जाईल त्याचा विग्रह. ही जागा रिकामी दिलेली आहे आणि इकडे दिलेलं आहे सामासिक शब्दाचं नाव, त्या समासाचे नाव. इथं दशदिशा हे दोन्ही रिकामी दाखवलेलं आहे. या ठिकाणी दुसरं उदाहरण घेतलं आपण नरोत्तम, तर इथं फक्त दिला जाईल कर्मधारय, आणि इथं ह्या शब्द रिकामा दिला जाईल उत्तम असा नर. ही बनायची आहे रिकामी जागा. तक्ता पूर्ण करा. किंवा एक प्रकार असाही विचारला जाऊ शकतो की वाक्यामध्ये तो शब्द वापरला की असा माणूस त्रिभुवनात सापडणे कठीण आहे. असा माणूस त्रिभुवनात सापडणे मुश्किल आहे. यामध्ये
किंवा कठीण आहे, सापडणे कठीण आहे असा शब्द असेल तर त्रिभुवन यातलं काय करायचं, खाली दिलेल्या वाक्यामधील सामासिक शब्द ओळखा किंवा समास ओळखा. तर फक्त तिथं त्रिभुवन हे त्याचं उत्तर राहील खाली वाक्याच्या. किंवा एखादं उदाहरण विचारलं की नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते या वाक्यामध्ये असणारा समास ओळखा. तर या ठिकाणी नवरात्र, नवरात्रीचा समूह याचा नवरात्र हा सामासिक शब्द तयार झालेला आहे, तर तो शब्द ओळखता येणे. अशा पद्धतीच्या कृती, पहिलं सांगितलं सामासिक शब्दांवरून समास ओळखा, दुसरं विग्रहावरून समास ओळखणे, तिसरं तक्ता पूर्ण करणे. काही शब्द असं तिन्ही प्रकारातला एक एक अल्टरनेट एकानंतर एक कोणता तरी भाग हा रिकाम्या सोडवण्यासाठी दिला जाईल, कृती सोडवण्यासाठी, आणि बाकीचे ते पूर्ण केलेले राहतील. ते बरोबर त्याचे लक्षणं वैशिष्ट्य ओळखून आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. आणि एक प्रकार असा येईल की इकडं सामासिक शब्द दिलेले आहे, सामासिक शब्द दिलेले आहे, आणि इकडं समासाचे नावं दिलेले आहेत. सामासिक शब्द आणि इकडं समासाचे नाव क्रम बदलून दिला जाईल आणि वरती प्रश्न कृती विचारल्या जाईल की खालील सामासिक शब्द आणि त्याचे प्रकार यांच्या जोड्या जुळवा किंवा जोड्या लावा. किंवा विग्रह करून दिला जाईल, इकडं सामासिक शब्द दिला जाईल, किंवा विग्रह करून दिलेला आहे, समासाचे नाव दिलेले राहतील. तर जोड्या जुळवा याही प्रकारची कृती विचारल्या जाऊ शकते. तर ह्या 3-4 कृती वर्ग 10वीसाठी बोर्ड परीक्षेमध्ये एकूण 80 गुणाची प्रश्नपत्रिका, त्यामध्ये 16 गुणांचा चौथा विभाग आहे. प्रश्न चौथा अ हा 8 गुणांसाठी आणि आ 8 गुणांसाठी. अ मध्ये 3 उपप्रश्न विचारले जातील, एक समास 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आणि वाक्प्रचार 4 गुणांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न क्रमांक चौथा अ त्यामधली एक समास नावाची कृती आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित समजले असेल पुन्हा एकदा ऐका आणि हा भाग अधिक समजून घ्या. धन्यवाद.